तर मी याचा मुंडा घेतलेला आहे 9 इंच, उंची घेतलेली आहे 11 इंच आणि ब्लाऊज फिटिंग आहे 5.25 इंच. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप अशी सुंदर ब्लाऊजची बाही तयार करून दाखवणार आहे. 2 वेळेस फोल्ड करून फिनिशिंगसह टिप मारून घेणार आहोत. याच पद्धतीने दुसऱ्याही बाहीला आपण टिप मारून घेणार आहोत. तर अशा प्रकारची मी यावर मोत्याची लेस लावली आहे. मोत्याची लेस लावताना सुई तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे काळजीपूर्वक लेस लावणे गरजेचे आहे. अशा प्रकारे मी दोन्ही बाहीला लेस लावून घेतलेले आहे. या लेसलाच आपण थोडंसं आरीवर्कप्रमाणे लूक देणार आहोत. गुलाबी रंगाचा थ्रेड घेतलेला आहे, कारण साडी ही गुलाबी वर्क करणं हे खूप सोपं आहे आणि खूप डिझायनर लूक येतो याने. आणि आपल्याला बाहेर आरीवर्क करण्याचे जे पैसे द्यावे लागतील तेही द्यावे लागणार नाहीत, कारण ही खूप सोपी पद्धत आहे. कोणीही सहज करू शकतं. कारण नक्की एकदा ट्राय करून बघा. ही डिझाईन खूप सुंदर दिसते. लेसही लावलेली आहे आपण, त्याच्यावर थ्रेड वर्कही केलेलं आहे, त्याच्यामुळे याला आरीवर्कचा फील येतो. साडी कशीही असो, पण खऱ्या अर्थाने साडीला ब्लाऊजमुळे लूक छान येतो. अशा प्रकारे डिझाईन ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. बाही जर नेटची किंवा ट्रान्सपरंट असेल तर ही डिझाईन खूपच उठून दिसते आणि खूप क्लासी लूक येतो ब्लाऊजला. शेवटी मी तुम्हाला ब्लाऊज आणि साडीचा पूर्ण लूक दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी अशा प्रकारे दोन्ही बाह्यांवर डिझाईन तयार करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ही बाही जोडून व्यवस्थित ब्लाऊज फिटिंग करून घेणार आहोत. अगोदर आपल्याला बाही मधोमध जोडून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ब्लाऊजला किती सुंदर लूक आलेला आहे. तर मी शिवलेला ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.